नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या ब्रँड खाकी या यूट्यूब चॅनलवर. या जीकेच्या लेक्चरमध्ये आज आपण पॉलिटी बघणार आहोत आणि त्यामधील पार्ट म्हणजेच मूलभूत हक्क बघणार आहोत. मूलभूत हक्क आपण 2 पार्टमध्ये बघणार आहोत. तर चला बघूया. मूलभूत हक्क. मूलभूत हक्क हा घटनेतील सर्वात विस्तृत भाग आहे. मूलभूत हक्क. मूलभूत हक्क भाग 3 मध्ये कलम 12 ते 35 पर्यंत आहेत. भाग 3 मध्ये कलम 12 ते 35 ह्या कलमा मूलभूत हक्कासाठी आहेत. मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ट आहेत. मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ट आहेत म्हणजे मूलभूत हक्कांचे जर उल्लंघन झाल्यास आपण न्यायालयात जाऊन दाद मागू शकतो आणि ते पुनर्प्राप्त करू शकतो. म्हणजेच कलम 32 अंतर्गत आपण सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो, तर कलम 226 अंतर्गत आपण उच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतो. मूलभूत हक्क हे राजकीय लोकशाही प्रस्थापित करतात. मूलभूत हक्क हे राजकीय लोकशाही प्रस्थापित करतात. काही मूलभूत हक्क केवळ नागरिकांनाच उपलब्ध आहेत. त्यामध्ये कलम 15, 16, 19, 29 आणि 30. मूलभूत हक्क हे राजकीय लोकशाही प्रस्थापित करतात. तर काही मूलभूत हक्क हे केवळ नागरिकांनाच उपलब्ध आहेत. यामध्ये कलम 15, कलम 16, कलम 19, कलम 29 आणि 30 हे मूलभूत हक्क केवळ नागरिकांनाच उपलब्ध आहेत. मूलभूत हक्क भाग 3 मधील कलम 12 ते 35 पर्यंत मूलभूत हक्क आहेत. मूलभूत हक्क न्यायप्रविष्ट आहेत, म्हणजेच त्यांचे जर उल्लंघन झाले तर ते न्यायालयात आपल्याला त्यासाठी दाद मागता येते आणि ते पुनर्प्राप्त करून घेता येऊ शकतात. यासाठी मूलभूत हक्काचे जर उल्लंघन झाले तर कलम 32 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयात जाता येते. तर कलम 226 अंतर्गत उच्च न्यायालयात जाता येते. मूलभूत हक्क न्यायप्रविष्ट आहेत. त्याचे उल्लंघन झाल्यास कलम 32 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयात जाता येते, तर कलम 226 अंतर्गत उच्च न्यायालयात जाता येते. मूलभूत हक्क राजकीय लोकशाही प्रस्थापित करतात. तर काही मूलभूत हक्क हे केवळ नागरिकांनाच उपलब्ध आहेत. त्यामध्ये कलम 15, 16, 19, 29 आणि 30. मूलभूत हक्क हा भारतीय राज्यघटनेतील सर्वात विस्तृत भाग आहे.
मूलभूत हक्क हा भारतीय राज्यघटनेतील सर्वात विस्तृत भाग आहे. राष्ट्रीय आणीबाणीत मूलभूत हक्क स्थगित होतात. राष्ट्रीय आणीबाणीत मूलभूत हक्क स्थगित होतात. कलम 20 व कलम 21 हे दोन मूलभूत हक्क वगळता सर्व मूलभूत हक्क हे स्थगित होतात. राष्ट्रीय आणीबाणी काळात मूलभूत हक्क स्थगित केले जाऊ शकतात, तर त्यामध्ये कलम 20 व कलम 21 वगळता मूलभूत हक्क स्थगित होतात. कलम 19 मधील 6 मूलभूत हक्क. युद्ध, बाह्य आक्रमण, या कारणामुळे स्थगित होतात. तर सशस्त्र बंडाळी, सशस्त्र बंड या कारणामुळे स्थगित होत नाही. कलम 19 मधील 6 मूलभूत हक्क युद्ध, बाह्य आक्रमणामुळे स्थगित होतात, तर सशस्त्र बंड या कारणामुळे स्थगित होत नाहीत. मूलभूत हक्क भाग 3 मध्ये कलम 12 ते 35 पर्यंत घटनेतील सर्वात विस्तृत भाग. यानंतर कलम 12 बघू. कलम 12 मध्ये राज्यसंस्थेची व्याख्या दिलेली आहे. राज्यसंस्था कशाला म्हणता येईल? कलम 12 राज्यसंस्था. यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, संसद, केंद्र सरकार, राज्य सरकार, संसद, राज्य विधिमंडळ, स्थानिक स्वराज्य संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था. त्यानंतर इतर प्राधिकरणे, इतर सर्व प्राधिकरणे.
जे सरकारद्वारे नियंत्रित केले जातात. केंद्र सरकार, राज्य सरकार, संसद, राज्य विधानमंडळ, स्थानिक स्वराज्य संस्था, इतर प्राधिकरणे जे सर्व सरकारद्वारे नियंत्रित केले जातात. यामध्ये SBI, सेल, ONGC हे राज्य संस्था आहेत. तर BCCI, NCERT आणि खाजगी कंपन्या ह्या राज्य संस्था नसल्याचा निर्णय दिला आहे. सेल, SBI, ONGC हे राज्य संस्था आहेत. तर BCCI, NCERT आणि खाजगी कंपन्या ह्या राज्य संस्था नसल्याचा निर्णय दिला आहे. कलम 12 राज्य संस्थेची व्याख्या. राज्य संस्था या शब्दात काय काय येतं तर यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, संसद, राज्य विधिमंडळ, स्थानिक स्वराज्य संस्था, इतर प्राधिकरणे जे सर्व सरकारद्वारे नियंत्रित केले जाते. सर्वच प्राधिकरण जे की सर्व सरकारद्वारे नियंत्रित केले जातात. यामध्ये SBI, सेल, ONGC हे राज्य संस्था आहेत. तर BCCI, NCERT आणि खाजगी कंपन्या ह्या राज्य संस्था नसल्याचा निर्णय दिला आहे. कलम 13. कलम 13 म्हणजे न्यायिक पुनर्विलोकनाची तरतूद. कलम 13 न्यायिक पुनर्विलोकनाची तरतूद. कलम 13 न्यायिक पुनर्विलोकनाची तरतूद म्हणजे जर मूलभूत हक्काचे उल्लंघन झाल्यास सर्वोच्च न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात जाऊन ते पुनर्प्राप्त करता येतात. न्यायिक पुनर्विलोकनाची तरतूद. कलम 32 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयात जाता येते. तर कलम 226 अंतर्गत उच्च न्यायालयात जाता येते. न्यायिक पुनर्विलोकनाची तरतूद म्हणजे जर मूलभूत हक्काचे उल्लंघन झाले तर ते पुनर्प्राप्त करण्यासाठी आपण न्यायालयात जाऊन दाद मागू शकतो. यामध्ये कलम 32 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयात जाता येते. तर कलम 226 अंतर्गत उच्च न्यायालयात जाता येते. न्यायिक पुनर्विलोकनाची तरतूद मूलभूत हक्काचे उल्लंघन झाल्यास त्याची पुनर्प्राप्ती करण्यासाठी न्यायालयात जाऊन दाद मागता येते. यानुसार कलम 32 अंतर्गत सर्वोच्च न्यायालय तर कलम 226 अंतर्गत उच्च न्यायालयात जाता येते. न्यायिक पुनर्विलोकनाची तरतूद. कलम 13 यामध्ये कायदा या शब्दाची व्याप्ती दिली आहे. कायदा या शब्दाची व्याप्ती दिली आहे. न्यायिक पुनर्विलोकनाची तरतूद. कलम 13 कायदा या शब्दाची व्याप्ती दिली आहे. कलम 32 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयात जाता येते.
तर कलम 226 अंतर्गत उच्च न्यायालयात जाता येते. कलम 14 कायद्यापुढे समानता. कलम 14 ते 18 समानतेचा हक्क. कलम 14 कायद्यापुढे समानता. राज्यसंस्था कोणत्याही व्यक्तीस कायद्यापुढे समानता व कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही. राज्यसंस्था कोणत्याही व्यक्तीस कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही. राज्यसंस्था कोणत्याही व्यक्तीस कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही. यामध्ये कायद्यापुढे समानता यामधील कायद्यासमोर समानता ही एक नकारात्मक संकल्पना आहे. कायद्यासमोर समानता ही एक नकारात्मक संकल्पना आहे आणि ही ब्रिटनच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली आहे. कायद्यासमोर समानता ही एक नकारात्मक संकल्पना आहे आणि ही ब्रिटनच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली आहे. तर कायद्याचे समान संरक्षण ही एक सकारात्मक संकल्पना आहे. कायद्यासमोर समानता ही नकारात्मक संकल्पना आहे, ही ब्रिटनच्या घटनेवरून घेण्यात आली आहे. तर कायद्याचे समान संरक्षण ही सकारात्मक संकल्पना आहे आणि ही अमेरिकन घटनेवरून घेण्यात आली आहे. कायद्याचे समान संरक्षण ही एक सकारात्मक संकल्पना आहे आणि ही अमेरिकन घटनेवरून घेण्यात आली आहे. तर कायद्यासमोर समानता ही नकारात्मक संकल्पना आहे आणि ही ब्रिटनच्या घटनेवरून घेण्यात आली आहे. कलम 14 राज्यसंस्था कोणत्याही व्यक्तीस कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही. यामध्ये कायद्यासमोर समानता ही एक नकारात्मक संकल्पना आहे आणि ती ब्रिटनच्या घटनेवरून घेण्यात आली आहे. तर कायद्याचे समान संरक्षण ही एक सकारात्मक संकल्पना आहे आणि ही अमेरिकन घटनेवरून घेण्यात आली आहे. ठीक आहे, या ठिकाणी थांबू आपण. यापुढील माहिती आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.